हॅलो मित्रांनो, कसे आहात? आता तर सगळ्यांच्या परीक्षा संपवून मस्त सुट्ट्या सुरू आहेत. उन्हाळा सुरू असल्यामुळे आईबाबासुद्धा तुमचे खूप लाड पुरवत असतील. आता घराघरात छान छान तुमच्या आवडीचे फळं आणत असतील. फळांचा राजा आंब्याचा तर आस्वाद घेणं घराघरात सुरू असेल. आंब्यासोबतच टरबूज, खरबूज, द्राक्ष, चिक्कू अशा कितीतरी फळांचा तुम्ही आस्वाद घेत असाल. आता नक्कीच विचार पडला असेल की इतकं फळाचं कौतुक तरी का करत आहे. तर आज मी प्रतिमा तुम्हाला एका फळाची गोष्ट सांगणार आहे, ज्या गोष्टीचं नाव आहे कष्टाचं फळ. या फळाची चव गोड तर असते, पण ते फळ गोड लागण्यासाठी आधी खूप मेहनत करावी लागते आणि प्रामाणिक मेहनत केली की त्या फळाची चवसुद्धा तितकीच गोड होत जाते. चला तर ऐकूया कष्टाचं फळ. खूप आधीची ही गोष्ट आहे. एकदा एक मूर्तिकार मूर्ती तयार करण्याचा विचार करतो आणि मूर्तीसाठी दगड शोधायला जंगलात जातो. जंगलात गेल्यावर त्याला एक रंगीत दगड सापडतो. हा दगड मूर्ती करण्याच्या नक्की कामी येईल असा विचार करून तो दगड आपल्या सोबत घेतो आणि घरी परत येत असताना वाटेत त्याला एक चमकदार दगड सापडतो. तोही तो आपल्या सोबत घेतो. घरी आल्यानंतर रंगीत दगडावर तो मूर्ती तयार करण्याचं काम सुरू करतो. कारागिराच्या छिन्नी आणि हातोड्याने तो दगड दुखावू जाऊ लागतो. तेव्हा तो दगड वेदनेने कणत कारागिराला म्हणतो, अहो कारागीर दादा, माझ्याकडून हे दुःख, या वेदना सहन नाही होत आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, मला सोडा आणि तुम्ही दुसरा दगड घ्या. दगडाचं बोलणं ऐकून कारागिराला त्या दगडाची दया आली. त्याने तो दगड सोडला आणि दुसरा जो चमकदार दगड आणला होता त्यावर मूर्तीचं काम करण्यास सुरुवात केली. चमकदार दगड काहीच बोलला नाही. कारागिराने काही दिवसातच एक सुंदर देवाची मूर्ती तयार केली. तयार मूर्ती घेण्यासाठी जवळच्या गावातील लोक त्या मूर्तिकाराकडे आले. ते मूर्ती घेऊन निघणारच तेच त्यांची नजर तिथे पडलेल्या दुसऱ्या रंगीत दगडावर गेली. हा दगड नारळ फोडण्यासाठी कामी येईल असा विचार करून त्यांनी तोही दगड आपल्या सोबत घेतला. गावकऱ्यांनी वाजत गाजत मूर्तीची स्थापना मंदिरात केली आणि सोबत आणलेला दगड समोर ठेवून दिला. जेव्हा जेव्हा लोक मंदिरात दर्शनाला यायचे तेव्हा ते मूर्तीवर फुलांचे हार अर्पण करायचे, दुधाने मूर्तीला स्नान करायचे, त्यावर सुंदर मोत्यांच्या माळा वाहायचे, सुगंधित फुलं अर्पण करायचे आणि नंतर समोरच्या दगडावर नारळ फोडायचे. आता रंगीत दगडाला रोज रोज वेदना सहन कराव्या लागत होत्या. हे बघून रंगीत दगड मूर्ती झालेल्या दगडाला म्हणाला, मित्रा, तुझी तर मजा आहे. तुला रोज फुलांच्या माळांनी सजवलं जातं, तुझी रोज पूजा अर्चा केली जाते. माझं तर नशीबच खराब आहे. रोज लोक माझ्यावर नारळ फोडतात, त्यामुळे मला खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्याचं हे बोलणं ऐकून मूर्ती तयार केलेला दगड म्हणाला, हे बघ मित्रा, त्या दिवशी कारागिराच्या हातचं दुखणं तू सहन केलं असतं तर तुला आज हा दिवस बघावा लागला नसता आणि तू माझ्या जागी राहिला असता. पण तू थोड्या वेळच्या वेदना सहन करण्याऐवजी सोपा मार्ग निवडला. आता त्याचेच परिणाम तू भोगत आहेस. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आपल्या आयुष्यातही अनेक अडचणी येतात, वेदनाही सहन कराव्या लागतात, पण त्याच्या भीतीने आपण मागे हटायचं नाही, त्यांच्याशी खंबीरपणे लढायचं. ही प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अधिक मजबूत नक्कीच बनवते. चला तर मित्रांनो, भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत मस्त खेळा, खुश रहा आणि हो, गोष्टीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.